रामदास आणि नानू ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रदीप. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स गो गेम ऑन. पहिलाच चेंडू फक्त लेटकटचा फटका खेळलेला आहे. क्रिकेट मधला नाजूक फटका ज्याला संबोधलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येच्या मदतीने खातं खोलतोय फलंदाज रामदास संघाचे खातं खोलतोय. पुन्हा एकदा सज्ज होते प्रदीप. बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार रामदास. स्टेप मध्ये बिघाड झालेला. पंचांचा इशारा येते डेड बॉल. स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. चेंडू मात्र जाते पॉइंट बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर चौकार. आम्हाला ज्याने आकर्षक बक्षीस या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले देवेंद्र पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपणास विनंती करतोय आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. देवेंद्र यशवंत पाटील, मी आपणास विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. शॉर्ट बॅकलिपने खेळला होता. लोअर हँडला बॉटम पुश. 1 धाव पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 7. देवेंद्र यशवंत पाटील साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय अध्यक्ष चषक 2021 मध्ये. पुढे येऊन स्टेपाडून खेळलाय. गोलंदाज डोक्यावरून खेळला होता. 1 धाव पूर्ण केली आहे. चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता विकास याने. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत नानू याने. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 9. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये अमर कासने या संघाची. निश्चितच मित्रांनो, तो जो एंड आहे ज्या एंडने गोलंदाजी केली जाते, काल्लेरचा फेमस आणि प्रसिद्ध एंड आहे मुंडोरा एंड. प्रदीप चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला तिथे डिफेन्स करण्यासाठी मजबूर केलं होतं, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षक नितीन याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम आहे धावफलकावर. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक अनिल झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ओव्हरथ्रो होतोय. जगदीश झेपावते बॅकअप करताना. फलंदाज निश्चितच बाद होते. रामदास याची खेळी संपुष्टात आलेली आहे 3री धाव घेताना. और 1 बाद 11 बाद झालेला. फलंदाज रामदास वैयक्तिक 7 धावांवर बाद झालेला आहे. धावबादच्या रूपाने नानू खेळतोय 4 धावांवर. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी शरद.
शरद हालके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते अनिल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. या अगोदर 2 सामने जिंकून आज जय हनुमान सारंगाव संघाने कमालीचं प्रदर्शन केलेलं आहे. बलाढ्य संघांना त्याने पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. अरविंद मडवी तिसरे पंच. तिसरे पंच आता भाऊ पाटील आहे ना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला अरविंद आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे. बघा आतापर्यंत 5 मिनिटं झालेले आहेत. चेंडू किती टाकून झालेले आहेत? षटक झालेले आहे म्हणजे बरोबर टायमिंग चालू आहे. पहिल्या षटकासाठी फक्त 5 मिनिटं घेतलेले आहेत. चेंडूला मात्र बघूया ऑफिस टोस ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण भरत होता तिथे. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज नानू. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते 13. एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. स्पिनर गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात तिथे येत नाही. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 14. अनिल राईट आर्म राऊंड दी स्टंप. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका आहे. व्हॉट अ शॉट. परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. चेंडू होता आणि जबरदस्त फटका बघायला मिळाला. ट्रेडमार्क षटकार आहे त्याचा. ग्रेट शॉट षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 20. चेंडूची फेक करायची. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर अनिल. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. षटकारानेच आपलं खातं खोललेलं आहे शरद हाळके याने. अजून एक चांगला चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते तिथे. भूषण होता. अशा प्रकारचे जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच मग निश्चितच एक विजयापासून दूर तुम्ही जाऊ शकता. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. 22 धावा धावफलकावर. या 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा सज्ज होणार आहे अनिल बॉलिंग मार्कवर. जोरदार अपील केला होता पण पंच सहमत नाहीत. लेग बाईटचा इशारा ते पंचांचा. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 23.
अनिल सज्ज होते बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड दी स्टंप. स्टेप मध्ये बिघाड झालेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच स्वेर चेंडू आहे. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते. धावपलकर 24. कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 24. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटंही कंप्लीट झालेले आहेत. फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या प्रदीप याने. अनिल याने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज नितीन. स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. बघा सकाळपासून तुम्हाला तेच सांगत आलेलो की वेळेसंदर्भात सहकार्य करा. पाणी पिऊन घ्या आणि डिहायड्रेशन तुम्हाला होणार नाही याची दक्षता घ्या. गोलंदाज सज्ज होते. नितीन बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज शरद जो खेळतोय 8 धावांवर. 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. एक उत्तुंग षटकार देखील पेश केलेला आहे आणि चांगली साथ देत होते त्याला नानू. चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. भरत गुड कॅच. अफलातून झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद. येतोय. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ त्याने आपल्या संघासाठी केला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. कट केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक जगदीश आहे. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅनला 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. फक्त 2च धावांवर संतुष्ट. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 26. शेवटचा अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या डावातील. चेंडू मात्र बघूया. अतिशय चांगला फटका आहे. स्विंग केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दोन्ही हातांच्या मधून चेंडू जमिनीला दान झाला. झेल सुटलेला कॅच ड्रॉप. संधी होती तिथे लॉंग ऑफ सीमारेश्वर झेलबाद करण्याची. नानू याचा झेल सोडलेला आहे. 2 धावा देखील पूर्ण करते नानू. धावसंख्या वाढते धावपलकावर 28. चेंडू मात्र वेगवान चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 28. तिसरा अंतिम षटक आहे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. नितीनेने 4 धावा खर्च केलेले आहेत. 1 गडी त्याने बाद केलेला आहे.
नितीन सज्ज होते बॉलिंग मार्कवर मीडियम पेसर बॉलर. चेंडू मात्र बघा खोदून काढलेला आहे. डाऊन दी ग्राउंड चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार. वाढते 32. अतिशय चांगला चेंडू टाकला होता पण तितक्या सफाईने हा चौकार पेश केला होता फलंदाज नानू याने. नानू चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. नितीन चेंडूला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्रक्षण लॉंग ऑफ सीमारेषेवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 34. 35 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी न्यू मिलन पायगाव या संघाला. बरोबर परफेक्ट 15 मिनिटांमध्ये पहिला डाव संपन्न झालेला आहे. हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 2 बिग संघामधून मी आपण सामना पाहतो. दोन्ही संघांनी एक विजय संपादित केले. दुसरे विजयाकडे वाटचाल आहे. तर बघा कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. न्यू मिलन पायगाव की अमर कासने. विजयाचं लक्ष आपण पाहिलं. 34 धावा झालेले 35 धावा करायचे आहेत न्यू मिलन पायगाव संघाला. चेक साधारण ते 11 ते 12 11 ते 12 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. चला अमर कासने संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या मैदानामधून रवाना होताना आपण पाहतोय तेव्हा विनंतीशील अगेन संघ अर्थातच न्यू मिलन पायगाव आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. 18 चेंडू आणि 35 धावा असं एक समीकरण पाहतोय. वेले अभावी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. याची दोन्ही संघाने आपण नोंद घ्या. दुपारचं सत्र पुन्हा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचे आमचे प्रेक्षक या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी आणि या मान्यवर मंडळी आपण पाहतोय अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि एक खंदे समर्थक PSI मान्य श्री रवींद्र दळवी सर आज निश्चित या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय. या व्यासपीठावर मंचावर त्यांचं शुभ आगमन देखील झालेले आहेत. PSI भिवंडी
रवींद्र दळवी सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. सलामी जोडी आपण पाहतोय भरत आणि प्रदीप. विजयाचं लक्ष्य 35 धावांचं प्रतिशत आपण विचार केला 11.75 साधारणतः 11 ते 12 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला नाना. मागच्या सामन्यापासून ज्यांना अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी साधली होती फक्त 4 धावा दिल्या होत्या. तर बघूया आता नाना कशा प्रकारची गोलंदाजी करतो. चला आपण बेल कमी घ्या कारण की बेले अभय अगोदर आपण सामने फक्त आणि फक्त 3 षटकांचे केले. त्या अनुषंगानं पंच असतील त्यांना देखील विनंती आपण बेल थोडंसं फार कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी आहे. चला प्लीज आपण बेल कमी घ्या. फास्ट बॉल गो पेस करतोय फलंदाज भरत. पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर प्रदीप याला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिला विजयाचं लक्ष्य 35 धावांचं प्रति षटकामागे 11.75 ची सरासरी आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नाना. आता मात्र अतिशय चांगला फटका. निश्चित थोडंसं कुठेतरी आपण क्षेत्ररक्षण खराब पाहिलं तर बॅकिंग उत्तम होती. डाऊन दी ग्राउंड फटका आपण निश्चित पाहिला होता. चेंडू वाटेशी लॉंग ऑन लॉंगच्या मध्ये कलेक्ट केला जातोय. मिळतील 2 धावा. या 2 धावेने प्रदीप आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 2. मागच्या सामन्यामधून देखील मात्र प्रदीपने अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी साधली होती. पुन्हा येतो क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न बघूया आणि 2 धावा देखील पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 4 वर पोहोचते. जनमान सारंगाव आजच्या दिवसामधून खरोखर ज्या संघाने अतिशय उत्कृष्ट अव्वल दर्जाची कामगिरी केलेली आहे. कारण की आपण पाहिलं वीर तानाजी दापोडे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा ऑर्गनाइज संघ पंच नो बॉलचा इशारा करतात. कारण देखील आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं लावलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चूक केली जाते. एका बाजूने आपण 6 खेळाडू एका साईडला पाहतोय. ऑन साईडला आपण जर खेळाडूचं प्रोटेक्शन थोडंसं वाढवलं होतं. निश्चितच दक्ष असल्यामुळे पंच या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतात. 1 धाव. धावसंख्या 5 वर. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेची मागणी आहे. बघूया थोडंसं फेक अंडरआर्म झाली होती आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते ती 7. षटक क्रमांक पहिलं. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर निश्चितच दोन्ही संघ एक अव्वल दर्जाचे आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जात नाही. एकच धाव. धावसंख्या 1 ने 8 वर जाते. षटक क्रमांक पहिला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे बॅट्समन भरत याला. विजयाचं लक्ष्य 35 धावांचं षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. आतापर्यंत धावा आहेत त्या 8. सारंगाव संघ देखील आपण आपल्या पूर्वोत्तरीमध्ये राहायचं आहे. यानंतर लगेच आपला सामना असेल आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होते. वाडा शॉट. अप्रतिम उत्कृष्ट फाटका. टायमिंग अचूक. ताकद अचूक. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. वाट कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल खाली केला जातो. वेल जज कॅच. हॅलो. समाधान आपण फ्रंट लाईट चालू झाली ती बंद करायची आहे. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-14. का लाजवाब फटका आपण पाहिला होता भारताच्या बॅटमधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता, लेकिन कुठेतरी क्लिअर करू शकला नाही आहे. मिड विकेट सीमारेषा. बेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल भगवान भैर याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि महत्त्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद झाला होता. नेक्स्ट न्यू बॅट्समन नितीन येतोय. गोलंदाज काशीनाथ. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय. मागच्या सामन्यातील हिरो नितीन. का लाजवाब बॅटिंग आपण ज्याची पाहिली होती. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. काशीनाथ. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न निश्चित थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता आणि मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा निश्चित घेता आला नाही. थोडासा बीट झाला होता फलंदाज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो नितीन. चेंडूला शॉर्ट अँड पुल मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एकदा मी सांगा धावसंख्या एकने पुढे शकते ती 15. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. काशीनाथच्या माध्यमातून विजयाचं लक्ष 35 धावांचं. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अगेन्स्ट गोलंदाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. आता मध्ये एक फुल लेनचा चेंडू होता. निश्चित चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज झाला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज झाला प्रदीप याला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. आतापर्यंत 3 चेंडूंची फेक झालेली. फक्त एक धाव ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली. या ठिकाणी थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. हलक्यात बॅट फक्त चेंडूवर थोडंसं स्टेअर केलं होतं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव धावसंख्या एकीने पुढे शकते 16. विजयासाठी अजूनही 8 चेंडूमधून 19 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे. 19 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः जज करतो का बघूया. गोलंदाजाला आपण निश्चित पाहिलं होतं मात्र जज करू शकला नाहीये. प्रयत्न अतिशय चांगला होता. मिस टाइम फटका. चेंडू मिड ऑफ शॉर्ट सिलिमिडॉनला आपण पाहिलं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ लँड झाला होता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 7-17ची गरज आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ 17 धावांची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू निश्चितच होता. मिस टाइम फटका निश्चित आपण पाहिला होता. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला होता. सेफ लँडिंग झालं होतं.
आणि याच दरम्यान जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत सहजगत्या 2 धावा. हॅलो, वाहन क्रमांक MH GE 9237 क्रमांकाची कोणाची गाडी आहे ती प्लीज आपण थोडीशी पार्किंग झोनमध्ये रवाना करायची आहे. MH4 GE 9237 क्रमांकाची कोणाची गाडी आहे ती आपण गाडी प्लीज थोडीशी पार्किंग झोनमध्ये रवाना करायची. खराब चेंडू, उत्तम प्रहार, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. MH4 FR 9051 MH4 FR 9051 नंबरची कोणची गाडी आहे ती देखील आपण थोडीशी पार्किंग झोनमध्ये रवाना करायची आहे. त्याचबरोबर ऑटो MH4 GQ 6086 क्रमांक. त्याचबरोबर 4974 ऑटो रिक्षा आहे ती बाजूला करायची आहे. 9248 ही देखील आपण गाडी बाजूला करायची. त्या नंबर वाहन क्रमांक MH4 KW 4515 वॅगनर आहे ती देखील प्लीज आपण बाजूला करायची आहे. MH4 48P 642 वॅगनर गाडी आहे ती देखील आपण बाजूला करायची आहे. गाडी आली रेतीची खाली करायची. त्यानंतर 8011 डबल बोला, गाडी आली उभी आणि कसं पोलिसांची रेट पडते. मित्र या ठिकाणी 15 कुठे मला वाटतं रेतीची गाडी येते. प्लीज या वाहन चालकांना विनंती असेल आपण प्लीज आपली जी वाहनं आहेत ती पार्किंग झोनमध्ये न्यायची आहेत, कारण की येणाऱ्या गाडीला कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याची आपण दखल घ्या. रेतीची तस्करी चालू आहे. ज्या ज्या वाहन चालकांना आम्ही आवाज दिले त्या वाहन चालकांनी आपल्या गाड्या प्लीज पार्किंग झोनमध्ये न्याव्या. ऐंशी अकरा मला वाटतं भगवानची भोईर यांची ती गाडी आहे. 8011 भगवान भोईर आपण आपला वाहन चालक कोणीतरी ड्रायव्हर असेल त्याला पाठवायचं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम 5 चेंडू 11 धावा. ऐंशी 11 या क्रमांकाची जी गाडी आहे या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. अलगद बॅट फक्त चेंडूला भगवानची भोईर आपण जी आपली गाडी आहे आपला कोणीतरी चालक असेल त्याकडे आपली चावी द्यायची आहे. मोठा डंपर त्या ठिकाणी आलेला आहे. हॅलो हॅलो, मी गाड्या करते. हॅलो, मी स्टेजवर आलो, गाड्या करतो. हॅलो, अजून किती गाड्यांमध्ये बघ ना, अजून किती गाड्यांमध्ये ना त्या. नेक्स्ट बॅट्समन भूषण येतोय. 5-11 4 चेंडू 10 धावा. सॉरी 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. किती 2 गाड्या ना, एक ती हरियरची आहे ना, काही गाडी नंबर काय आहे 80-11 ना. 80-11 क्रमांकाची गाडी प्लीज आपण थोडीशी बाजूला करायची आहे. 51 वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कडे केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. सुभाषाच्या माध्यमातून काय लाजवाब झेल स्वतः आपला फलतूरमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. आता येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी अजून एक 10 धावांची गरज आहे. तीन चेंडूंचा खेळ यशस्वी विजयापासून 10 धावा अजून दूर आहे.
आता मात्र निश्चितच नेक्स्ट बॅट्समन स्ट्राईक रोटेट करतो भूषण. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मित्र अशा सिच्युएशनला आपण कॅच सोडू शकत नाहीये. आता येणारे चेंडू 2 विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. कदाचित येणारे 2 चेंडू विजयासाठी अजून 8 धावांची आवश्यकता. कदाचित हा झेल आपण कलेक्ट केला असता तर निश्चितच सामन्यावर परिपूर्ण वर्चस्व तुमचं असतं. मात्र क्रिकेटमधून जर महत्त्वाचं स्थान नसतं. येणारे 2 चेंडू बाकी आहेत, अजून 8 धावांची आवश्यकता. बघूया काय घडतंय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. कॅच नाही तर आपण मॅच जिंकलेली आहे. पोल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका पसतोय. स्कोर ऑफ इकडे आपण पाहिलं का लाजवाब झेल आणि काय सेलिब्रेशन देखील झालं होतं नारायण सरांच्या माध्यमातून. आता मात्र 1 चेंडू बाकी आहे. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नो चेंडू जर आपण टाकला नाही तर निश्चितच हा विजय तुमच्या हातामध्ये. शेवटचा 1 चेंडू शेष विजयासाठी अजूनही. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. काय सेलिब्रेशन केलं जात आहे. हार्ड लक न्यू मिलन पायगाव अँड गुड लक अमर कासने अँड गुड लक रवींद्र गुलवी सर. चला नाणेफेक याचे पुढील संघ लगेच हडलक न्यू मिलन पायगाव अँड गुड लक अमर कासने. हाही सामना देखील 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघटक आपण नोंद घ्या. चला दोन्ही संघाचे संघटक आपण बिना लगेच याचं नाणेफेकीसाठी. अमर कासने संघाचा संघटक आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच कोण आहे.